मी शिवानी लकडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत। सध्या सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागलेत। जागा वाटपाची खलबत सुरू आहे। अशी स्थिती असताना शिवस्वराज्य यात्रा अकोलेमध्ये असताना जयंत पाटील यांचं वेगळंच रूप कार्यकर्त्यांना बघायला मिळालं। राष्ट्रवादी शिवस्वराज्य यात्रा काल 26 सप्टेंबरला अकोलेत पोहोचली। त्यावेळी मंचावर सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते। जयंत पाटील हे भाषणासाठी उभे राहताच अकोले विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची मागणी गर्दीतून एका कार्यकर्त्याने केली। भाषणाच्या सुरुवातीलाच उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची मागणी केल्याने जयंत पाटील यांचा संताप झाला। त्यामुळे जयंत पाटील भाषण सोडून मागे फिरले। अमित भांगरे आणि जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी विनंती केल्यानंतर जयंत पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली। भाषण सुरू केल्यावर घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अकोलेचा उमेदवार कोण आहे हे अजूनही कळत नसेल तर त्याच्या बुद्धीची कीव येते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला। आज आपल्या दारामध्ये शिवस्वराज्य यात्रा आलेली आहे। 8 ऑगस्ट पासून शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्यापासून आम्ही ही सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये कोण आहे? हात वर कर। मी भाषण संपवतो, चर्चा करा। असं आहे की असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत। मला काही जास्त इंटरेस्ट नाही। मी पुढची सभा आहे, वेळ वाचवायला मी लगेच जातो। तुम्ही या ठिकाणी गोळा झालात, मगाचपासून भाषणं चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी एवढ्याचसाठी थांबला असाल, त्याची नावं आधीच घेतलेली आहेत, पण मी जास्त बोलण्याची गरज नाही। एवढाच विषय असेल तर आपण थांबूया, काही घाई नाही मला। पाहत रहा पुणे प्राईम न्यूज। धन्यवाद।